नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? सध्या कधीही पाऊस येतोय तर कधी खूप जास्त ऊन पडते. इथे तामिळनाडूमध्ये तर मागच्या 2-4 दिवसांमध्ये खूपच जास्त पाऊस चालू होता. मस्त थंडगार वातावरण झालेलं आणि संडेचा दिवस होता. मग अहोंची फर्माईश होती, की काहीतरी गरमागरम बनव म्हणे. मग म्हटलं चला पॅटीस बनवूया. व्हिडिओसुद्धा शूट होईल. घरात थोडासा मैदा पण होता. म्हटलं तो सुद्धा संपून जाईल. तसं आपण लवकरच महाराष्ट्रात शिफ्ट करणार असल्यामुळं मी पण एक-एक करून किराणा संपवूनच टाकतेय. आणि सध्या आम्ही तेलकट आणि गोड जरा कंट्रोलमध्येच खात असतो. त्यामुळं मी पॅटीससुद्धा 4च बनवले होते. 1 वाटी मैद्यामध्ये मीठ, ओवा, तेल घालून घट्ट पीठ भिजवून घेतलं आणि 15 मिनिट झाकून ठेवलं. तिकडे दुसऱ्या साईडला पटकन आपण घरगुती बनवतो तशीच बटाट्याची भाजी बनवून घेतली. तेलामध्ये मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता घालून परतून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये बेसिक असे मसाले, आलं, लसूण, मिरचीचा ठेचा घालून घेतला आणि आपले बटाटे घालून मस्त अशी भाजी बनवून घेतली. आणि त्यानंतर भिजवलेल्या पिठाचे 3 गोळे बनवून घेतले आणि छोट्या-छोट्या पोळ्या लाटून घेतल्या. आता पोळ्यांना कॉर्नफ्लोअरची स्लरी लावून घेतली आणि त्यावर थोडंसं पीठ टाकून दुसरी पोळी त्यावर ठेवली आणि सेम प्रोसेस रिपीट केली. इथे ना जेवढ्या जास्त म्हणजे 5-6 जर पोळ्या घेतल्या ना तुम्ही, तर तुमच्या पॅटीसला लेयर पण छान पडतील आणि मस्त खुसखुशीत असे तुमचे पॅटीस बनून तयार होतील. मी इथे 3च पोळ्या वापरल्या होत्या, त्यामुळे माझ्या पॅटीसला जास्त पदर पडले नाही. आता इथे जास्त काही नाही, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी प्रोसेस करायची. कॉर्नफ्लोअरची स्लरी लावून फोल्ड करून परत पोळी लाटून घ्यायची. तयार पोळी चौकोनी आकारात कट करून घ्यायची आणि थोडीशी बटाट्याची भाजी त्यामध्ये भरून कडेला पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि छान तोंड बंद करून घ्यायचे आणि आपले पॅटीस तयार होतात. मस्त सगळे पॅटीस तयार झाले, की एकदम मीडियम गरम तेलामध्ये हे पॅटीस आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा तेल जास्त गरम नसलं पाहिजे. आपले पॅटीस तेलामध्ये टाकल्यानंतर हलके-हलके बुडबुडे येतील, एवढंच तेल गरम करायचं. जेव्हा आपण समोसे, पॅटीस, बालुशाही असे खुशखुशीत होणारे मैद्याचे पदार्थ तळतो ना, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की तेल एकदम गरम नसलं पाहिजे. एकदम मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला हे पदार्थ तळायचे, जेणेकरून आपले पदार्थ खुसखुशीत होतात आणि त्यांना रंगसुद्धा एकसारखा येतो. तर हे घ्या आपले मस्त असे खुसखुशीत पॅटीस तयार झाले आहेत. आपल्या पॅटीसला जास्त पदर नाही पडलेत, पण चवीला एकदम छान झाले होते हे पॅटीस. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.